हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवते अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना सध्या आपण फायनान्शियल अकाउंटचे MCQ क्वेश्चन डिस्कस करत आहोत. वेगवेगळ्या टॉपिकचे आपण क्वेश्चन डिस्कस करत आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा NPO याचे MCQ क्वेश्चन डिस्कस करत आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न आहे, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रेंडर डॅश सर्व्हिसेस टू पब्लिक ॲट लार्ज. आता या ठिकाणी NPO म्हणजे काय, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ठीक आहे, ज्या संस्थांचा मुख्य उद्देश समाजाला सेवा प्रदान करणे हा असतो, तर त्या संस्थांना काय म्हणतात, NPO म्हणतात. मग या संस्था नफा कमवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात, या सर्व्हिस सेवा प्रदान करण्यासाठी स्थापन झालेल्या असतात आणि या संस्था समाजाला सोशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, मग इथे काय प्रश्न विचारला, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रेंडर डॅश सर्व्हिसेस टू द पब्लिक ॲट लार्ज, देन आन्सर इज सोशल सर्व्हिसेस. ठीक आहे, या संस्था समाजाला सोशल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. त्यानंतर आहे डोनेशन फॉर स्कॉलरशिप फंड इज. NPO मध्ये डोनेशन हे मुख्य इन्कम सोर्स असतं. ठीक आहे, आणि डोनेशन हे ऐच्छिक पद्धतीने ज्याला इच्छा असेल जेव्हा असेल तो देत असतो. त्यामुळे ती एक प्रकारचे हे डोनेशन हे आपल्याला रोज किंवा रोज मिळत नसतं. ठीक आहे, फॉर्ममध्ये ते कधीतरी विशिष्ट पिरियड नंतर मिळत नसतं. तर एखाद्या व्यक्तीला डोनरला जेव्हा इच्छा असेल तेव्हा तो देत असतो. त्यामुळे ही एक संस्थेची कॅपिटल रिसिप्ट असते. ठीक आहे, देन इज अ करेक्ट आन्सर कॅपिटल रिसिप्ट. त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ डॅश अकाउंट. NPO म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तर या संस्थांचा मुख्य उद्देश नफा कमावणे हा नसतो. त्यामुळे तिथे व्यवसायाचा रिझल्ट फाइंड आउट करण्यासाठी तिथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जात नाही. तर तिथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवलं जातं, जेणेकरून संस्थेचे व्यवहार किती झाले, या व्यवहारातून संस्थेवर काय परिणाम होते, तर हे बघण्यासाठी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवलं जातं आणि हे एक नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे, ऑल इन्कम एक्सपेन्सेस तिथे चार्ज केले जातात. रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर तिथे चार्ज केले जातात, त्यामुळे ते एक नॉमिनल अकाउंट आहे. देन डी इज अ करेक्ट आन्सर. हा प्रश्न बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारला जातो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ डॅश अकाउंट. ठीक आहे, या टाईपचे प्रश्न देखील तुम्हाला बऱ्याचदा विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर रिप्रेझेंट. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे जे NPOचे सभासद असतात. आता उदाहरणार्थ आपण एक स्पोर्ट क्लब घेतला. ठीक आहे, स्पोर्ट क्लब घेतला आणि त्या स्पोर्ट क्लबमध्ये जे सभासद असतील तर त्यांना सभासदत्व मिळवण्यासाठी सबस्क्रिप्शन द्यावं लागतं. ठीक आहे, म्हणजेच त्यांना दर महिन्याला किंवा दरवर्षी सबस्क्रिप्शन पेड करावं लागतं संस्थेला. मग हे एक इन्कम आहे. कोणतं इन्कम आहे, रेव्हेन्यू इन्कम आहे. आणि ते इन्कम मिळालं नाही मिळेल परत. ठीक आहे, आणि ज्यावेळेस इन्कम आउटस्टँडिंग असतं त्याला आपण असेट म्हणतो, असेट म्हणून ट्रीट करतो. त्यामुळे ते काय येईल, ॲन असेट येईल. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. आता हे जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे हे असेट म्हणून ट्रीट केलं जातं आणि ज्यावेळेस सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये मिळाला, आत्ताच्या पिरियडचं नाही आहे, ते पुढच्या पिरियडचं आहे. ठीक आहे, पुढच्या पिरियडचं आहे म्हणजे ते मालकीचं कोणाचं आहे, जो ज्याच्याकडून आपण सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये घेतलं त्याच्या ते मालकीचं आहे, त्याची ती असेट आहे. आपल्यासाठी ती काय असते, आपल्यासाठी लायबिलिटी असते, किंवा फर्मसाठी ती किंवा संस्थेसाठी ती ऑर्गनायझेशनसाठी लायबिलिटी असते. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम जास्त आहेत, एक्सेस ऑफ इन्कम जास्त आहेत, एक्सपेंडिचर कमी आहेत. ठीक आहे, एक्सपेंडिचर कमी आहेत. मग जर समजा आपण गृहीत धरलं आपलं इन्कम 1 लाख रुपये आणि एक्सपेंडिचर आपले झाले 60,000 रुपये. ठीक आहे, मग 40,000 रुपये जे आहे याला म्हणायचं सरप्लस. ओके, देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रिपेअर डॅश अकाउंट इन्स्टेड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू नो द रिझल्ट. ठीक आहे, बिझनेसचे किंवा ऑर्गनायझेशनचे रिझल्ट बघण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस ऐवजी कोणता अकाउंट प्रिपेअर केलं जातं, NPOद्वारे. NPO हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करतं. ठीक आहे, ऑप्शन दिले ट्रेडिंग, इन्कम अँड एक्सपेंडिचर, कॅश अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ठीक आहे,
तर ट्रायल बॅलन्स ऐवजी इथं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मेंटेन केलं जातं आणि प्रॉफिट अँड लॉस ऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर प्रिपेअर केलं जातं. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, द क्लोजिंग बॅलन्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट युजली रिप्रेझेंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं जे क्लोजिंग बॅलन्स असतं तर ते काय रिप्रेझेंट करतं? रिसिप्ट म्हणजे कॅश किती आली आणि पेमेंट म्हणजे कॅश किती गेली. म्हणजे युजली हे अकाउंट कॅश बॅलन्स चेक करण्यासाठी बनवलं जातं. ठीक आहे. मग हे अकाउंट काय दाखवतं? बिझनेसचा किंवा फर्मचं कॅश बॅलन्स दाखवत असतं. ठीक आहे. मग इथे ऑप्शन काय दिलेत? क्लोजिंग स्टॉक, कॅश अँड बँक बॅलन्स, सरप्लस, डेफिसिट. देन सी बी इज अ करेक्ट आन्सर, कॅश अँड बँक बॅलन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज ऑल्सो कॉल्ड डॅश ऑर्गनायझेशन. आता या ठिकाणी NPO म्हणजे काय? नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजेच ज्या संस्था नफा कमवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात, त्यांचा मुख्य उद्देश काय असतो? समाजाला सेवा प्रदान करणे. याला काय म्हणतात? नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, NPO किंवा नॉन प्रॉफिट कन्सर्न. ओके. मग या संस्थांचा मुख्य उद्देश सेवा प्रदान करणे असतो, त्यामुळे यांना सर्व्हिस ऑर्गनायझेशन म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे यांना काय म्हणतात? सर्व्हिस ऑर्गनायझेशन. आणि सर्व्हिस ऑर्गनायझेशन म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, ज्यांचा उद्देश नफा कमावणे हा नसतो. ज्या संस्थांचा नफा कमावणे उद्देश असतो, वस्तूचं उत्पादन करणे आणि विक्री करणे आणि त्यातून नफा कमावणे, हे जे उद्देश ज्या संस्थांचा असतात त्यांना ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणतात. म्हणजेच यांना सिमिलर वर्ड काय? प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन किंवा कमर्शियल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. ज्या संस्था नफा कमवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात त्यांना ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन किंवा कमर्शियल ऑर्गनायझेशन म्हणतात. आणि ज्या संस्थांचा मुख्य उद्देश नफा कमावणे हा नसून सेवा प्रदान करणे हा असतो तर त्यांना सर्व्हिस ऑर्गनायझेशन म्हणतात. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर आहे, एक्सपेंडिचर ऑन परचेस ऑफ बिल्डिंग इज अ डॅश एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर ऑन परचेस ऑफ बिल्डिंग, आपण बिल्डिंग परचेस केली आणि त्याच्यासाठी आपल्याला रजिस्ट्री बनवण्यासाठी समजा काही खर्च लागला, तर हा खर्च त्या बिल्डिंगच्या कॉस्टमध्ये प्लस होतो, कारण हा वन टाईम एक्सपेंडिचर आहे, नॉन रिकरिंग नेचरचा आहे आणि त्यामुळे त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, परचेस ऑफ स्टेशनरी इज अ डॅश एक्सपेंडिचर. आपण स्टेशनरी परचेस केली. ठीक आहे. स्टेशनरी परचेस केली म्हणजेच काय? पेन, पेन्सिल, रबर ह्या गोष्टी परचेस केल्या. मग हा खर्च कोणता आहे? जर आपण स्टेशनरी परचेस केली म्हणजे ती आपण यूज करण्यासाठी, दरवर्षी आपण स्टेशनरी बिझनेससाठी परचेस करत असतो, मग हा खर्च दरवर्षी होणारा खर्च आहे म्हणजेच रिकरिंग नेचरचा आहे. आणि रिकरिंग नेचरचे एक्सपेंडिचर म्हणजेच काय? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे नॉन रिकरिंग नेचरचे असतात आणि जे आपण लॉंग पिरियडसाठी जे खर्च करत असतो यांना कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जे खर्च आपण पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडमध्ये करत असतो किंवा जे रिकरिंग नेचरचे असतात त्यांना रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. लॉंग टर्म एक्सपेंडिचर म्हणजेच कॅपिटल एक्सपेंडिचर आणि डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचरपैकी जो पार्ट फ्युचर पिरियडचा आहे तर त्याला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. ओके. देन आपण जर स्टेशनरी आपण परचेस केली तर तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, युजली डॅश इज अ मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू इन्कम फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नसाठी रेव्हेन्यू इन्कम कोणता आहे? मोठा सोर्स रेव्हेन्यू इन्कमचा म्हणजे त्यांचा रेग्युलर इन्कमचा सोर्स कोणता आहे हे विचारलं. मगाशी आपण एक उदाहरण घेतलं होतं. आता जर समजा आपण लायब्ररीचं उदाहरण घेतलं, आपली एक लायब्ररी आहे. ठीक आहे. या लायब्ररीमध्ये जे वाचक असतील म्हणजेच याला आपण काय म्हणणार? सभासद म्हणणार. ठीक आहे. मग ते सभासद लायब्ररीची सर्व्हिस घेण्यासाठी त्यांना काय मंथली सबस्क्रिप्शन किंवा इयरली काही सबस्क्रिप्शन काही पैसे भरावे लागतात. ठीक आहे. मग याला सबस्क्रिप्शन म्हणतात. आणि जो एखादा सभासद नवीन एंट्री करतोय तर त्याला एंट्रन्स फीस भरावी लागते. ठीक आहे. मग एंट्रन्स फीस ही एकदाच मेंबरशिपमध्ये एकदाच दिली जाते. ठीक आहे. ज्या वेळेस सभासद नवीन येतो तेव्हाच एकदाच देतो, पण त्याला पुढे मेंबरशिप कंटिन्यू करण्यासाठी सबस्क्रिप्शन द्यावं लागतं. ठीक आहे. मग सबस्क्रिप्शन हे रेग्युलर भरावं लागतं किंवा दरवर्षी दर महिन्याला द्यावं लागतं. एंट्रन्स फीस फक्त ॲट द टाइम ऑफ एंट्रीज दिले जाते. जर समजा आपण 10वी पर्यंत एज्युकेशन घेतलं, ॲडमिशन फी आपण एकदाच दिली आहे,
पण जी इयरली फीस आहे आपल्याला दरवर्षी द्यावी लागते, मग ते सबस्क्रिप्शन झालं. ठीक आहे. आणि एंट्री करताना जी फीस देतो ती एंट्रन्स फीस असते. ओके. तर हे झालं एंट्रन्स फीस. याच्यातला फरक. डोनेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीला, डोनरला जर इच्छा आहे की मला या संस्थेला दान द्यायचं आहे तर त्याने दिलेलं डोनेशन ही सुद्धा कॅपिटल रिसिप्ट असते. लिगसीज म्हणजे एखाद्या व्यक्तीची डेथ झालेली आहे आणि त्याच्या स्मरणार्थ काही एखाद्या संस्थेला जर देणगी दिलेली असेल, काही एखादी वस्तू दिलेली असेल दान म्हणून, तर याला लिगसीज म्हणतात. ठीक आहे. डोनेशन, लिगसीज, त्यानंतर एंट्रन्स फीस हे सगळे कॅपिटल रिसिप्ट आहेत. ठीक आहे. आणि यातलं सबस्क्रिप्शन हे दरवर्षी मिळत असतं सभासदांकडून, ही रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. ठीक आहे. मग रेव्हेन्यू रिसिप्ट आहे म्हणजेच ते रेव्हेन्यू इन्कमचा एक महत्त्वाचा सोर्स आहे. कोणासाठी? NPO साठी. ठीक आहे. देणे इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, ॲन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट आर प्रिपेअर्ड ॲज फायनल बाय अ डॅश. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट आर प्रिपेअर्ड ॲज अ फायनल अकाउंट. फायनल अकाउंटमध्ये किंवा फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कोणकोणते अकाउंट असतात? तुम्ही नॉर्मल जे फायनल अकाउंट बनवता तिथं ट्रेडिंग अकाउंट बनवतात, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे झाले नॉर्मल बिझनेसचे फायनल अकाउंट, म्हणजेच आपण ट्रेडिंग कन्सर्नचे म्हणू शकतो. ठीक आहे. सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप फर्म, याच्यामध्ये आपण फायनल अकाउंट बनवलेलं. तर ते कोणकोणते अकाउंट बनवतो आपण? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. पण NPO म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. या ऑर्गनायझेशनचा मुख्य उद्देश नफा कमावणे हा नसतो, सेवा प्रदान करणे असतो. आणि त्यामुळे त्यांचे फायनान्स अकाउंटसुद्धा ते वेगळ्या मेथडनी बनवत असतात. मग ते काय बनवतात? ट्रेडिंग अकाउंट. तिथे ट्रेड ते करत नाहीत, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट नसतं. प्रॉफिट अँड लॉस ऐवजी ते इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवतात बिझनेसचा रिझल्ट फाइंड आउट करण्यासाठी किंवा ऑर्गनायझेशनचा रिझल्ट फाइंड आउट करण्यासाठी. आणि बॅलन्स शीट बनवली जाते ऑर्गनायझेशनचे फायनान्शियल पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे. मग आता इथे काय विचारले? अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट आर प्रिपेअर्ड ॲज अ फायनल अकाउंट बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ठीक आहे. NPO द्वारे फायनल अकाउंटमध्ये हे दोन अकाउंट मेंटेन केले जातात. त्यानंतर आहे नेक्स्ट, नॉन कॅश आयटम्स आर नॉट रेकॉर्डेड इन डॅश. नॉन कॅश आयटम ऑप्शन दिले इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट NPO द्वारे बनवलं जात नाही. त्यानंतर रिसिप्ट, इन्कम अँड एक्सपेंडिचरला आपण इन्कम एक्सपेंडिचर चार्ज करतो. एक्सपेंडिचर आपण दिलेले असले किंवा ते आउटस्टँडिंग असले तरी तिथे दाखवले जातात. इन्कमसुद्धा मिळालेलं असलं आणि आउटस्टँडिंग असलं तरी तिथं दाखवले जातात. ठीक आहे. आणि बॅलन्स शीटमध्ये आपण असेट्स, लायबिलिटी दाखवत असतो. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला फक्त आपल्याकडे किती रिसिप्ट आल्या, पैसे किती आले आणि पैसे किती गेले हे रेकॉर्ड केलं जातं. ठीक आहे. त्यामुळे तिथे जर पैसे आले नाही तर रेकॉर्डच होणार नाही. मग इथे नॉन कॅश आयटम म्हणजे ज्यावेळेस कॅशची ट्रान्झॅक्शन झालेली नाही, ज्या कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश आलेली नाही, गेलेली नाही, तर ते रेकॉर्ड होत नाही. ते कोणत्या अकाउंटला? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट आहे, द एक्सेस ऑफ असेट ओव्हर लायबिलिटीज इज टर्म ॲज. एक्सेस ऑफ असेट ओव्हर लायबिलिटीज. असेट जास्त आहेत, असेटमधून मायनस लायबिलिटी केल्या, लायबिलिटी म्हणजेच काय? एक्सटर्नल लायबिलिटी, यालाच काय म्हणतात? कॅपिटल म्हणतात. ठीक आहे. मग इथे काय येईल? कॅपिटल फंड. आपण असेटमधून लायबिलिटी मायनस केल्या. असेट ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्टचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, असेट मायनस लायबिलिटी इज इक्वल टू कॅपिटल. ठीक आहे. देन से इज अ करेक्ट आन्सर, कॅपिटल फंड. त्यानंतर फॉर अ लायब्ररी एक्सपेंडिचर ऑन परचेस ऑफ बुक्स इज अ डॅश एक्सपेंडिचर. फॉर अ लायब्ररी, लायब्ररी एक. ठीक आहे. आणि लायब्ररीमध्ये आपण बुक्स परचेस केले आणि ते बुक्स परचेस करताना जो खर्च लागला, ठीक आहे, मग तो खर्च त्या बुक्सच्या कॉस्टमध्येच प्लस केला जातो. त्यामुळे तो कोणता एक्सपेंडिचर आहे? कॅपिटल एक्सपेंडिचर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डॅश अकाउंट स्टार्ट्स विथ द ओपनिंग कॅश बॅलन्स. डॅश अकाउंट स्टार्ट्स विथ द ओपनिंग कॅश बॅलन्स. कॅश बॅलन्सनी स्टार्ट होणारा अकाउंट कोणता असतं? कॅशचा अकाउंट. मग ते कोणतं आहे? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. देन बी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, ओनली डॅश इन्कम अँड एक्सपेन्सेस आर शोन इन द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे. मग हे नॉमिनल अकाउंट आहे म्हणजेच पर्टिक्युलर पिरियडचे इन्कम आणि एक्सपेन्सेस तिथे चार्ज होतात. ठीक आहे. ओनली डॅश इन्कम्स अँड एक्सपेन्सेस आर शोन इन द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट
मग पर्टिक्युलर पिरियडचे इन्कम अँड एक्सपेंडिचर म्हणजेच याला आपण काय म्हणतो, रेव्हेन्यू. ओके, पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियड मधले जे खर्च किंवा इन्कम आहे तर यांना रेव्हेन्यू आयटम्स म्हणतात. ठीक आहे, आणि फक्त रेव्हेन्यू आयटम्स कुठे चार्ज होतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. कॅपिटल आयटम्स कुठे चार्ज होतात, बॅलन्स शीटला. त्यानंतर नेक्स्ट आहे अ डेबिट बॅलन्स ऑन द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डिनोट्स डेबिट बॅलन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवलेलं आहे. ठीक आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईडला एक्सपेन्सेस येतात आणि क्रेडिटला येतं इन्कम. ठीक आहे, आता डेबिट बॅलन्स आलं म्हणजे इथं डेबिट बॅलन्स आलं म्हणजे डेबिटची अमाऊंट जास्त आहे. ठीक आहे, डेबिटची अमाऊंट जास्त आहे म्हणजे इथं अमाऊंट आली, मग याला काय म्हणतात, इथे प्रॉफिट येतो डेबिट साईडला आणि क्रेडिटला लॉस येतो. ठीक आहे, मग लॉसला इथे शब्द काय वापरला जातो, डेफिसिट वापरला जातो. आता इथे हे शब्द लक्षात ठेवा, डेबिट बॅलन्स म्हणजे डेबिटची टोटल जास्त आहे. ठीक आहे, आणि क्रेडिट बॅलन्स म्हणजे क्रेडिटची टोटल जास्त आहे. डेबिटची टोटल जास्त आहे म्हणजे एक्सपेन्सेस जास्त आहेत, इन्कम कमी आहे. एक्सपेन्सेस आपले 1 लाख आहेत, इन्कम 60,000 आहे म्हणजेच लॉस झाला. जर समजा इन्कम 1 लाख आहे, एक्सपेन्सेस 60,000 आहे म्हणजेच प्रॉफिट आहे. ठीक आहे, मग प्रॉफिटला काय म्हणतात, इथे सरप्लस म्हणतात, डेफिसिट म्हणजे लॉस, आणि डेबिट बॅलन्स काय दाखवतं, डेफिसिट शो करतं. देन इज करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट आहे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन राईट समरी ऑफ ऑल कॅश ट्रान्झॅक्शन इन द डॅश अकाउंट. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन नॉर्मल फायनान्शियल स्टेटमेंट्स बनवत नाहीत, त्यामुळे ते कॅश फ्लो स्टेटमेंट पण बनवत नाहीत. ठीक आहे, मग त्यांच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन बघण्यासाठी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बनवलं जातं. ठीक आहे, आणि त्या अकाउंटला समरी दाखवली जाते कॅश ट्रान्झॅक्शनची. ठीक आहे, देन बी इज करेक्ट आन्सर, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ठीक आहे, बिझनेसमध्ये किती कॅश आली ही रिसिप्ट अकाउंटला दाखवली जाते, किती कॅश गेली ही पेमेंट साईडला दाखवली जाते. ठीक आहे, आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनद्वारे कॅशचं मॅनेजमेंट करण्यासाठी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बनवलं जातं. देन बी इज करेक्ट आन्सर. तर हे झाले नॉन ट्रेडिंग कन्सर्नचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.